सकाळी नाश्त्याला येणार होती, परंतु पावसामुळं ती दिंडी ह्या इथेच थांबली. मला कारंडे महाराज फोन आले, महाराज काय करताय, तुम्ही काहीतरी 2 रिक्षा आणा आणि इथपर्यंत सोय केली तर बरं होईल. तर म्हटलं आता जर व्यवस्था जर आमच्याकडे यायची नसेल तर ते करावं लागेल म्हटलं आम्हाला, त्याची काही काळजी करू नका. पण त्यातही आम्हाला अडथळा असा आला होता की पाणी इतकं आहे की रिक्षाच यायला जागा नव्हती. मग आमच्या सागर महाराज कीर्तनकार सागर महाराज आमचे वाचे, त्यांना म्हणलो आपल्याला तिकडे जावं लागणार आहे, काय आहे तिथे जाऊ म्हटले, काय हरकत नाही. मग आमचा एक मुलगा आणि यांना 2 रिक्षा आम्ही घेऊन इकडं इथपर्यंत आलो. पण आमच्या रिक्षा अर्ध्या रस्त्यामध्ये सुद्धा पाण्यातून बाहेर निघायला त्रास झाला. पण तशा परिस्थितीमध्ये पण देवाने आम्हाला इथपर्यंत आणलं, कारण काही सेवा खंडित होऊ नये म्हणून परमेश्वराने आमची सेवा तिथं तुमच्याकडे करून घेतलेली आहे. आणि त्या प्रत्येक दरवर्षी आमच्याकडं नारायण महाराज पाटील यांची प्रवचनरूपी सेवा चांगल्या प्रकारे होत असते. आणि आमचे वडील गणपत हरिभक्तपराय वैकुंठवासी गणपत नामदेव गायके यांनी आम्हाला ही सेवा घडवून आणलेली आहे. आणि यांचे वडील पांडुरंग महाराज कारंडे यांनी आणि आमच्या वडिलांची जोडी असल्यामुळं ते दिंडीमध्ये भेटले होते. आणि ती दिंडी झाडाखालून तशीच पुढे जायची. परंतु आमच्या वडिलांनी एक विनंती केली किंवा तुम्हाला मुक्कामाची चांगली सोय आहे, इथं मच्छर वगैरे काही नाही, आणि झाडाखाली राहिलं म्हटलं तर मच्छर तिथं खूप असायची. आणि ती व्यवस्था म्हटले तुमची तिथं आम्ही करू. त्यावेळेस भानुदास महाराज होते आणि भानुदास महाराजांना विनंती केली की बाबा तिकडनं दिंडी येते, त्या दिंडीची तर व्यवस्था होईल का. भानुदास महाराज म्हणजे खूप चांगलंच आहे. आणि उत्तम वाटल्यानंतर मग वडिलांनी म्हणून दिंडी आणली आणि दिंडीची सेवा आज पाटील महाराज जेव्हापासून करत आलेले आहेत, त्यांचे वडील होते तेव्हापासून हे पाटील महाराज या दिंडीची सेवा करतात. आणि व्यवस्थापक म्हणून चंद्रकांत महाराज कारंडे चांगल्या प्रकारे त्यांच्या वडिलांची परंपरा टिकून ठेवलेली आहे. आणि आज त्यांची वारकऱ्यांची वाढ व्हायला पाहिजे. पण वारकऱ्यांची वाढ का होत नाही, मला तर वाटतं वारकरी 50 ते 100 झाले पाहिजेत. काहीतरी प्रयत्न करून तुम्ही वारकरी जास्त आणले तर बरं होईल. कारण का कुणाला तर काही आपण जबरदस्ती आणू शकत नाही, परंतु विनवणी केली तर वारकरी येऊ शकतात. चांगल्या प्रकारे ही सेवा चाललेली आहे. आणि त्या प्रत्यक्ष आज या ठिकाणी आमचे बाचे हरिभक्तपराय सागर महाराज गोवत पडवळ त्यांनी आज दिंडीमध्ये कसं चालावं, कसं काय करावं, आपण हा आपल्याला मिळालेला देह, त्या देहाचं आपण त्या पद्धतीने हे करायला पाहिजे, पांडुरंगाची सेवा केली पाहिजे, तर त्या देवाचं प्रारंभ म्हणजे आपण केलं जात आहे. आणि चांगल्या प्रकारे त्यांनी प्रवचनरूपी सेवा केलेली आहे. त्याव्यतिरिक्त गायके कुटुंबाकडून त्यांना 4 दिवस देऊन सन्मानित केले जाते. तो सन्मान कारंडे महाराजांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. तसेच या ठिकाणी दरवर्षी आमच्याकडे हरिभक्तपराय नारायण महाराज पाटील यांची चांगल्या प्रकारे प्रवचनरूपी सेवा होत असते. परंतु गेल्या वर्षी सागर महाराजांना सांगितलं की प्रवचन कराल का, आणि त्यांनी प्रवचनरूपी सेवा केली. आणि त्याच्या सेवेला गेल्या वर्षी पण खंडित झालेलं आहे. आणि यावर्षी आम्हाला त्यांची सेवा खंडित केलेली आहे. परंतु आमच्या गायके कुटुंबाकडून त्यांना 4 दिवस देऊन सन्मानित केलं जातं. तो सन्मान शेलार महाराज, नाना महाराज शेलार नाही, काशीनाथ महाराज शेला आणि काशीनाथ महाराज दोघं जण या, दोघांनी हात घ्या. हॅलो, जय हरी जय हरी बोला. एकवीर आहे कारला फाटा, कारला फाटा. हां नाही परवा आज इथं बैल